श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण 55वा सर्ग वाचूया. आपले 100 पुत्र व सर्व सेना नष्ट झाल्यावर विश्वामित्रांचे तपश्चर्या करून महादेवांकडून दिव्यास्त्र मिळविणे आणि त्याचा वसिष्ठांच्या आश्रमावर प्रयोग करणे व वसिष्ठांचे ब्रह्मदंड घेऊन त्यांच्या पुढे उभे राहणे. विश्वामित्रांच्या अस्त्रांनी घायाळ होऊन त्यांना व्याकुळ झालेले पाहून वसिष्ठांनी पुन्हा आज्ञा केली, कामधेनू, आता योग बलानं दुसऱ्या सैनिकांची निर्मिती कर. तेव्हा त्या गायीने पुन्हा हुंकार दिला. तिच्या हुंकाराने सूर्याप्रमाणे तेजस्वी कांबोज उत्पन्न झाले. स्तनातून शस्त्रधारी बर्बरही प्रकट झाले. योनी देशातून यवन आणि विष्ठास्थानातून शक उत्पन्न झाले. रोमकुपातून म्लेंछ, हारित आणि किरात प्रकट झाले. रघुनंदन, त्या सर्व वीरांनी पायदळ, हत्ती, घोडे आणि रथासहित विश्वामित्रांच्या सर्व सेनेचा तात्काळ संहार केला. महात्मा वसिष्ठांद्वारे आपल्या सेनेचा संहार झालेला पाहून विश्वामित्रांचे 100 पुत्र अत्यंत क्रोधित झाले आणि नाना प्रकारची शस्त्रास्त्रे घेऊन जप करणाऱ्यांच्या श्रेष्ठ वसिष्ठ मुनीवर तुटून पडले. तेव्हा त्या महर्षींनी नुसत्या हुंकारानेच त्या सर्वांचे भस्म करून टाकले. महात्मा वसिष्ठांकडून विश्वामित्रांचे ते सर्व पुत्र थोड्याच वेळात घोडे, रथ आणि पायदळासहित जळून भस्म झाले गेले. आपले सर्व पुत्र व सर्व सेनेचा नाश झालेला पाहून महायशस्वी विश्वामित्र लज्जित होऊन मोठ्या चिंतेत पडले. समुद्राप्रमाणे त्यांचा सारा वेग शांत झाला. दात काढलेल्या सर्पाप्रमाणे किंवा राहुग्रस्त सूर्याप्रमाणे ते तात्काळ निस्तेज झाले. पुत्र व सेना दोन्ही मारले गेल्याने ते पंख काढलेल्या पक्षाप्रमाणे दीन झाले. त्यांचे सारे बल व उत्साह नष्ट झाला. ते मनोमन फारच खिन्न झाले. त्यांच्या एकच पुत्र वाचला होता. त्याला त्यांनी राजपदावर नियुक्त केले आणि क्षत्रिय धर्मानुसार पृथ्वी पालनाची आज्ञा देऊन ते वनात निघून गेले. हिमालयाच्या पार्श्वभागात जो किन्नर व नागांनी सेवित प्रदेश आहे, तेथे जाऊन महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी महान तपश्चर्येचा आश्रय घेऊन ते तपश्चर्येत मग्न झाले. काही काळानंतर वरदायक देवेश्वर भगवान शिवांनी महामुनी विश्वामित्रांना दर्शन दिले आणि म्हटले, राजन, कशासाठी तपश्चर्या करीत आहेस? काय म्हणणं आहे तुझं? मी तुला वर देण्यासाठी आलो आहे. तुला जो वर हवा असेल तो वर माग. महादेव असे बोलल्यावर महातपस्वी विश्वामित्रांनी त्यांना प्रणाम करून म्हटले, निष्पाप महादेव, जर आपण संतुष्ट असाल तर अंग, उपांग, उपनिषद आणि रहस्यांसहित धनुर्वेद मला प्रदान करावा. अनघ, देव, दानव, महर्षी, गंधर्व, यक्ष आणि राक्षसांजवळ जी जी अस्त्र असतील ती सर्व आपल्या कृपेने माझ्या हृदयात स्फुरावी. देव, हाच माझा मनोरथ आहे. तो मला प्राप्त व्हावा. तेव्हा तथास्तु म्हणून देवेश्वर भगवान शंकर तेथून निघून गेले. देवेश्वर महादेवांकडून ते अस्त्र मिळवूनही महाबली विश्वामित्रांना मोठी घमेंड चढली. ते अभिमानाने भरून गेले. जसा पौर्णिमेस समुद्र वाढू लागतो त्याचप्रमाणे ते पराक्रमाने आपल्याला फार चढलेला मानू लागले. श्रीराम ते मुनिश्रेष्ठ वसिष्ठांजवळ त्यावेळेस समजले. मग तर ते पृथ्वीपती विश्वामित्र वसिष्ठांच्या आश्रमावर जाऊन निरनिराळ्या अस्त्रांचा प्रयोग करू लागले. त्यांच्या तेजाने सारे तपोवन दग्ध होऊ लागले. बुद्धिमान विश्वामित्रांचे ते वाढत चाललेले शस्त्रतेज पाहून तेथे राहणारे शेकडो मुनी भयभीत होऊन सर्व दिशांना पळून गेले. वसिष्ठांचे शिष्य, तेथील पशुपक्षी, ते शेकडो प्राणी भयभीत होऊन नाना दिशांना पळून गेले. महात्मा वसिष्ठांचा तो आश्रम सुना झाला. थोड्याच वेळात त्या स्थानावर शांतता पसरली.
वसिष्ठ परत परत म्हणू लागले, भिवू नका, मी आता या गाधीपुत्राला नष्ट करतो. सूर्य ज्याप्रमाणे धुके नाहीसे करतो त्याप्रमाणे मी त्याला नष्ट करतो. जप करणाऱ्यामध्ये श्रेष्ठ महातेजस्वी वसिष्ठ असे म्हणून त्यावेळेस विश्वामित्रांना रागाने म्हणाले, अरे तू पूर्वकालापासून पोचलेल्या आणि हिरव्यागार आश्रमाला नष्ट केलंस, उजाड करून टाकलंस. तू दुराचारी आणि विवेकशून्य आहेस आणि या पापामुळे तू ठीक राहू शकत नाहीस. असे म्हणून ते अत्यंत क्रुद्ध होऊन धूरविरहित कालाग्नीप्रमाणे उद्दीप्त झाले आणि दुसऱ्या यमदंडाप्रमाणे भयंकर दंडा हातात घेऊन त्वरित त्याचा सामना करण्यासाठी उभे राहिले. इथे 55वा सर्ग पूर्ण झाला. आता आपण 56वा सर्ग वाचूया. विश्वामित्रांकडून वसिष्ठावर नाना प्रकारच्या दिव्यास्त्रांचा प्रयोग आणि वसिष्ठांद्वारे ब्रह्मदंडानेच त्यांचे शमन व विश्वामित्रांचा ब्राह्मणत्वाच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या करण्याचा निश्चय. वसिष्ठांनी असे म्हटल्यावर महाबली विश्वामित्र आग्नेयास्त्र घेऊन म्हणाले, अरे उभा राहा. त्यावेळेस द्वितीय कालदंडाप्रमाणे ब्रह्मदंड उचलून भगवान वसिष्ठ क्रोधाने म्हणाले, क्षत्रियाधमा, हा पहा, मी उभा राहिलो. तुझ्याकडे जे बल आहे ते दाखव. गाधीपुत्रा, आज तुझा अस्त्रशस्त्रांच्या ज्ञानाचा गर्व मी धुळीस मिळवतो. क्षत्रिय कुल कलंका, कुठं तुझं क्षात्रबळ आणि कुठं महान ब्रह्मबळ, तुझं दिव्य ब्रह्मबळ आता पहा. गाधीपुत्र विश्वामित्रांचे ते उत्तम व भयंकर आग्नेयास्त्र वसिष्ठांच्या ब्रह्मदंडाने पाणी पडल्यावर जळणारी आग ज्याप्रमाणे शांत होते त्याप्रमाणेच शांत झाले. तेव्हा गाधीपुत्र विश्वामित्रांनी कोपित होऊन वरुण, रौद्र, ऐंद्र, पाशुपत आणि ऐशिक नावांच्या अस्त्रांचा प्रयोग केला. त्यानंतर क्रमशः मानव, मोहन, गांधर्व, स्वापन, भ्रूमण, मादन, संतापन, विलापन, शोषण, विदारण, सुदुर्जय, वज्रास्त्र, ब्रह्मपाश, कालपाश, वरुणपाश, परमप्रिय पिनाकास्त्र, कोरडी ओली दोन्ही प्रकारची अशनी, दंडास्त्र, पैशाचास्त्र, क्रौंचास्त्र, धर्मचक्र, कालचक्र, विष्णुचक्र, वायव्यास्त्र, मंथनास्त्र, हयशिरस, 2 प्रकारच्या शक्ती, कंकल, मुसल, महान वैद्याधरशास्त्र, दारुण कालास्त्र, भयंकर त्रिशूलास्त्र, कापालास्त्र आणि कंकणास्त्र ही सर्व अस्त्रे त्यांनी वसिष्ठावर चालविली. जप करणाऱ्यात श्रेष्ठ अशा वसिष्ठावर इतक्या अस्त्रांचा प्रहार म्हणजे एक अद्भुत घटनाच होती. परंतु ब्रह्मदेवांचे पुत्र वसिष्ठांनी त्या सर्व अस्त्रांना केवळ आपल्या दंडानीच नष्ट करून टाकले. ती सर्व अस्त्रे शांत झाल्यावर गाधीनंदन विश्वामित्रांनी ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. ब्रह्मास्त्र निघालेले पाहून देव, देवर्षी, गंधर्व आणि मोठमोठे नाग सुद्धा थरथरून गेले. ब्रह्मास्त्र उठल्यावर तिन्ही लोकातील प्राणी थरारून गेले. वसिष्ठांनी आपल्या ब्रह्मतेजाच्या प्रभावाने त्या महाभयंकर ब्रह्मास्त्रालाही ब्रह्मदंडाकडून शांत केले. त्या ब्रह्मास्त्राला शांत करताना महात्मा वसिष्ठांचे ते रौद्ररूप तिन्ही लोकांना मोहात पाडणारे आणि अत्यंत भयंकर होते. महात्मा वसिष्ठांच्या रोमकुपातून किरणांप्रमाणे धूरयुक्त आगीच्या ज्वाला निघू लागल्या. वसिष्ठांच्या हातातील दुसऱ्या यमदंडाप्रमाणेच तो ब्रह्मदंड धूररहित कालाग्नीप्रमाणेच प्रज्वलित होत होता. त्यावेळेस सर्व मुनिगण मंत्र जपणाऱ्यात श्रेष्ठ वसिष्ठ मुनींची स्तुती करीत म्हणाले, ब्रह्मन, आपलं बल अमोघ आहे. आपण आपल्या तेजाला आपल्याच शक्तीने आवरले. महाबली विश्वामित्र आपल्याकडून पराजित झाले. मुनिश्रेष्ठ, आपलं बल अमोघ आहे. आता आपण शांत व्हावं म्हणजे लोकांचा त्रास दूर होईल.
महर्षींनी असे म्हटल्यावर महातेजस्वी महाबली वसिष्ठ शांत झाले आणि पराजित विश्वामित्र मोठा सुस्कारा टाकून म्हणाले, क्षत्रिय बलाचा धिक्कार असो. ब्रह्मतेजानं प्राप्त होणारं बलच खरं बल आहे. कारण आज एका ब्रह्मदंडाने माझी सर्व अस्त्र नष्ट करून टाकली. ही घटना प्रत्यक्ष पाहून आता मी आपलं मन व इंद्रिय निर्मळ करून त्या महान तपाचं अनुष्ठान करेन, ज्यामुळे मला ब्राह्मणत्व प्राप्त होईल. इथे 56वा सर्ग पूर्ण झाला. मंडळी, काही चूक भूल झालेली असल्यास क्षमा करा. या दुर्मिळ ग्रंथातल्या रामायणाच्या 4 गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करून आपले विचार कळवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. जय जय श्रीराम.